बिश्नोई समाजामध्ये मला भिलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता। एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सुरेश धस यांचा गंभीर आरोप। तर माझ्या हत्येसाठी राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोक मुंबईत आणले, सुरेश धसांचा आरोप। खोक्या भोसलेनं मला हरणाचं मांस दिल्याचा आरोप टीपी मुंडेंनीच माझ्यावर केला होता, सुरेश धस यांचं विधान। खोक्या भोसले सुरेश धसांचं नाव घेऊन लोकांना धमकावतो, चौकशी जरूर करावी, हरणाचं मांस कुणाकडे जायचं हे लोक सांगतील। ओबीसी नेते टीपी मुंडेंचे सुरेश धसांवर पलटवार। सुरेश धस सहानुभूती मिळवण्यासाठी वक्तव्य। धस यांचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, सुरेश धस यांच्या दाव्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। बीडचं राजकारण दमानिया आणि तृप्ती देसाईंना समजणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून चौकशीची मागणी करणार, सुरेश धसांची माहिती। कराड घुलेवर किती चर्चा करणार, महाराष्ट्रातील प्रत्येक तुरुंगात गँगवॉर आहे, अंजली दमानिया। धस यांना विनंती आहे की यातून बाहेर पडा, इतर गोष्टींवर चर्चा करा, संजय राऊतांची प्रतिक्रिया। सुरेश धस खोक्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत, सुरेश धस चित्रपटाचा सीन तयार करतायत, धसांनी पोलिसात जायला हवं, सुरेश धस यांच्या वक्तव्यावर तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया। हरिण आमचा देव आहे, हरणाच्या मांसाचे आरोप खोटेत, घरात सापडलेलं मांस रानडुकराचं होतं, हरणाचं नाही, सुरेश धसांना फसवलं जातंय, सतीश उर्फ खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेचा दावा। बीडच्या कळंबमधील मनीषा बेडवे हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक, उस्मान गुलाब सय्यद आणि रामेश्वर उर्फ राण्या भोसलेला अटक, दोन्ही आरोपींवर रात्री उशिरा गुन्हा दाखल। मोकोकामधील आठवले गँगची नाशिक कारागृहात रवानगी, काल कारागृहात वाद झाल्यानंतर कारवाई, वाद वाढू नये यासाठी कारागृह प्रशासनाकडून हालचाली सुरू, महादेव गित्ते गँग नंतर अक्षय आठवले गँगला देखील हलवलं। जेलमधला मारहाणीचा वाद कराडनं जाणीवपूर्वक घडून आणला, कराडच्या टोळीचे जवळपास 70 ते 80 गुन्हेगार बीड कारागृहात, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, 3 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कार्यवाही व्हावी, आव्हाडांची मागणी। अभिनेते सयाजी शिंदेंनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली, सयाजी शिंदेंनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांशी संवाद साधला। 2029 ला पंतप्रधान कोण होणार हे फडणवीस ठरवू शकत नाही, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। पोलिसांच्या समन्सनंतरही कुणाल कामरा चौकशीसाठी गैरहजर, कुणाल कामराच्या आईवडिलांकडे पोलिसांकडून चौकशी, कुणालशी तुमचा संपर्क झालेला आहे का याबाबत विचारणा। कुणाल कामराच्या शोमधील प्रेक्षकांनाही पोलिसांकडून समन्स, 2 फेब्रुवारीच्या शोमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना समन्स, नया भारत शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जाणार। कामराच्या शोवरून प्रेक्षकांना नोटीस देणारे मूर्ख प्रेक्षकांना गुन्हेगार ठरवतायत का, संजय राऊतांचा सवाल। तर इंदिरा गांधींची आणीबाणी यांच्यापेक्षा 100 पट चांगली, राऊतांचा सरकारवर निशाणा। अडवाणी असताना मोदी पंतप्रधान झाले, अडवाणींचा हक्क असताना त्यांना सत्तेवरून बेदखल केलं, फडणवीसांच्या उत्तराधिकारीवरील वक्तव्यावरून संजय राऊतांचा निशाणा। आशिष शेलारांनी राज ठाकरेंवर टीका करताना मर्यादा ओलांडली, त्यामुळे शेलारांचे समर्थक काय टीका करतात यामुळे मला फरक पडत नाही, शेलारांचा विषय माझ्यापुरता संपला, मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मुंबई आणि राज्यभरात मनसेचं प्रत्येक वॉर्डात प्रतिसभागृह सुरू होणार, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी प्रतिसभागृहात एक प्रतिमहापौर सुद्धा असणार, मुंबईच्या रस्त्यांची दुरवस्था, पाण्याच्या समस्यांसाठी मनसेचं पाऊल। ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांची बँकेवर धडक, बँकेतील सर्व व्यवहार मराठीत करण्याची मागणी, राज ठाकरेंच्या आवाहनानंतर मनसैनिक आक्रमक। मराठी गया तेल लगाने असं म्हणणाऱ्या L&Tच्या सुरक्षा रक्षकाला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चोप, पवईमधील प्रकार समोर। राज ठाकरेंच्या आदेशानंतर पुण्यात मनसे ऍक्शन मोडवर, मनसे पुणे शहरातील सर्व आस्थापनांना निवेदन देणार, मराठी भाषेच्या वापरासाठी मनसे पुन्हा आग्रही। शिवसेना भवनात दुपारी 3 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक, नेत्यांचे दौरे आणि निर्धार शिबिराबद्दल बैठकीत चर्चा होणार, बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नेते उपस्थित असणार। अंबरनाथमध्ये राजमाता जिजाऊ आणि बाल शिवरायांच्या पुतळ्याचं खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्ते अनावरण, गावदेवी मैदानातील उद्यानात हा पुतळा उभारण्यात आला। मनपा निवडणुकांपूर्वी नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा भाजपात प्रवेश, मुख्यमंत्री आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नगरसेवकांचा भाजपात प्रवेश। तारखांच्या आश्वासनांनी फुल, कधी होणार पलावा पूल, पलावा पुलाच्या कामाच्या संथगतीवरून मनसे नेते राजू पाटलांचा सरकारला टोला। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर कोर्टात सुनावणी, छत्रपती शिवरायांचा अवमान आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत। नागपूर हिंसाचारातील प्रमुख आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीमला 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी। आज दुपारी 2 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक, मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष।
मंत्रालयात एकाच दिवसात 183 GR प्रसिद्ध, कोट्यवधी रुपयांचा निधी आणि अनुदान वितरित. आर्थिक वर्ष संपण्याच्या आत निधी सर्व विभागांना वाटला गेला. राज्य सरकारकडून 2 भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना 436 कोटींच्या कर्जाला मंजुरी. राधाकृष्ण विखे पाटील आणि रश्मी बागल यांच्याशी संबंधित असलेल्या कारखान्याला कर्ज मंजूर. कांदा निर्यात शुल्क रद्द, मात्र निर्णयाची अद्याप अंमलबजावणी नाही. अधिसूचना अपलोड न झाल्यानं कांद्याचा माल JNPTवर अडकून. अधिसूचना अपलोड न झाल्यानं अडचणी. समृद्धी महामार्गावरील प्रवास आजपासून महागला. MSRDC कडून टोलच्या दरात 19% वाढ. छोट्या 4 चाकी वाहनांना नागपूर इगतपुरी प्रवासासाठी 1290 रुपये मोजावे लागणार. पुणे नाशिकच्या मालेगावात कार अडवून लुटणारी टोळी गजाआड. 5 जणांना अटक. 11 लाखांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. अंबरनाथ पालिकेची चालू वर्षात तब्बल 97% कर वसुली. मागील थकबाकीपैकी 50% कराची वसुली. बीडच्या शिरूर कासारमधील दगडवाडीत 140 एकर गायरान जमिनीवरून ग्रामस्थ आक्रमक. गायरान जमिनीची विक्री न करण्याची ग्रामस्थांची मागणी. मागणी मान्य न झाल्यास ग्रामस्थांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा. भरमसाठ करवाढी विरोधात 2 तरुणांचं शोले स्टाईल आंदोलन. पुण्याच्या राजगुरुनगरमधील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. 15 दिवसांपूर्वी याच तरुणांनी केलं होतं उपोषण. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पिरंगुट गावात भैरवनाथ जोगेश्वरी देवाची यात्रा संपन्न. यात्रेमध्ये लोकनाट्य, ढोलताशा स्पर्धा, कुस्त्यांचं देखील आयोजन. मंत्रालयाजवळील मॅडम कामा रोडवर स्थित कुपरेज गार्डनला पुन्हा घोडा गार्डनची शान मिळणार. मुंबई पालिकेकडून घोडा कॅरोसोल उभारण्याची योजना. हवामान खात्यानं दिलेल्या पावसाच्या अलर्टमुळे कल्याण डोंबिवली परिसरात ढगाळ वातावरण. उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना ढगाळ वातावरणामुळे काही काळ दिलासा. ठाण्यात ढगाळ वातावरणासह हवेत गारवा. हलक्या सरी बरसण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. कडक उन्हानं हैराण यवतमाळकरांना. ढगाळ वातावरणामुळे दिलासा. ढगाळ वातावरणाचा हवामान विभागानं वर्तवला होता अंदाज. बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. लोणार, सिंदखेड राजा, चिखली तालुक्यात पिकांचं नुकसान. गहू, कांद्यासह फळभाज्यांचंही नुकसान. अकोला जिल्ह्यात काल रात्री अवकाळी पावसाची हजेरी. बार्शी, टाकळी आणि मूर्तिजापूरमधील निपाण गावात अवकाळी पाऊस. अवकाळीमुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता. चिपळूण तालुक्याला मध्यरात्रीपासून अवकाळी पावसानं झोडपलं. अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली. नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाई दूर करण्यासाठी कृत्रिम आराखडा तयार. जिल्ह्यातील 200 पेक्षा अधिक पाड्यांवर पाणी टंचाईची सावट. नागपूरच्या नरखेड नगर परिषदेत दूषित पाणी पुरवठा, जलपुरवठा व्यवस्थेतील त्रुटीमुळे दूषित पाण्याची समस्या. शहरातील लहान मुलांसह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अॅग्रिस्टिकवर नोंदणी करण्याचं आवाहन. शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ व्हावा यासाठी कृषी विभागाचं आवाहन. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील बोरस धरणाला प्रदूषणाचा धोका. धरण परिसरात साचवला गेला रासायनिक कचरा. पावसाळ्यात धरणाचे पाणी दूषित होण्याचा मोठा धोका. नंदुरबार जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्यानं बर्फापासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या मागणीत वाढ. बर्फापासून तयार होणारे पदार्थ घेण्यासाठी नागरिकांची गर्दी. नंदुरबार जिल्ह्यात शासन निर्णयाला बँकेच्या अधिकाऱ्यांकडून केराची टोपली. पीक कर्जाच्या व्याज माफ करण्याचा शासनाचा निर्णय, मात्र अधिकाऱ्यांकडून व्याजाची सक्त वसुली. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी. आशा सेविकांच्या मेळाव्यात आशा सेविकांनी समस्या मांडल्या. नंदुरबार जिल्ह्यात अॅग्रिस्टॉक नोंदणी करण्याचं कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी विनंती. राज्यातील रेडी रेकनरच्या दरात सरासरी 4.39% वाढ. शहरी भागात सरासरी 5.95% वाढ. तर आजपासून नवे दर लागू. राज्यात खासगी प्लेसमेंट एजन्सीच्या गैरकारभारावर सरकारचं नियंत्रण येणार. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती. आंबा निर्यातीला चालना मिळावी यासाठी मुंबईमध्ये विकिरण सुविधा केंद्र सुरू. केंद्रातून यावर्षी 4000 टन आंबा निर्यातीचं उद्दिष्ट निश्चित. गुजरात, कर्नाटक, केरळलाही महाराष्ट्रात आंबा निर्यात सुविधा पुरवणार. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 41 रुपयांची कपात. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला तेल कंपन्यांचा मोठा निर्णय. राज्यातील साखरेचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात. 200 पैकी 189 कारखान्यांचं गाळप बंद. मार्चअखेर राज्यात 80 लाख टन साखरेचं उत्पादन. साखर उत्पादनात कोल्हापूर विभाग आघाडीवर. देशात एप्रिल महिन्यात 16 दिवस बँका बंद राहणार. विविध सुट्ट्यांमुळे बँका बंद राहणार. यातील सर्व सुट्ट्या सर्वच राज्यात नाहीत. राज्यानुसार सुट्ट्या कमी जास्त होणार.
गर्भात व्यंग असल्यानं गर्भपात करण्यास हायकोर्टाची परवानगी. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि नीला गोखले यांचा खंडपीठाचा निर्णय. महिलांना असलेल्या पुनरुत्पादक स्वातंत्र्य, शारीरिक स्वातंत्र्य आणि निवडीच्या अधिकारावर भर देत हायकोर्टाचा निर्णय. मुंबईच्या प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात श्री गणेश चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचा लिलाव. 1.33 कोटींच्या 207 सुवर्णालंकारांचा लिलाव. चांदीच्या नाण्यांच्या विक्रीला भाविकांचा भरघोस प्रतिसाद. मुंबई आणि उपनगरांना अवकाळी पावसाचा इशारा. मुंबई आणि राज्यातील वातावरणात आर्द्रता वाढली. महापालिकेकडून उचलल्या जाणाऱ्या कचऱ्याचे मुंबईकरांना पैसे मोजावे लागणार. या संदर्भातील मसुदा पालिकेकडून तयार. मसुद्यावर 31 मे पर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या. दक्षिण मुंबईला थेट पालघरला जोडण्यासाठी उत्तन विरार सेतूसाठी 87,000 कोटींची मान्यता. MMRDAच्या बैठकीत 55.45 किलोमीटर सागरी मार्गाच्या खर्चाला मान्यता. नाममात्र दरात जमीन देण्याचा निर्णय. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये अपंगांच्या डब्यात धडधाकट प्रवाशांची घुसखोरी वाढली. घुसखोरी करणाऱ्या 2,500पेक्षा अधिक प्रवाशांवर RPF कडून कारवाई. पश्चिम रेल्वेशी 14,852 प्रवाशांकडून दंड वसूल. लोकलच्या डब्यात बेकायदा जाहिरातींचा सुळसुळाट. जाहिरातींद्वारे फसवणूक होण्याची शक्यता असूनही रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा प्रवाशांचा आरोप. लोकलच्या डब्यात बांधकाम व्यावसायिक आणि बंगाली बाबांच्या जाहिरातीत वाढ. मुंबई महापालिकेतील 7 उपायुक्त आणि 12 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांमुळे काही धाडसी अधिकाऱ्यांचा कार्यकाळ अर्धवट संपल्यानं नागरिकांमध्ये नाराजी. प्रवाशांची मागणी लक्षात घेता दादर भुसावळ विशेष रेल्वे गाडीच्या 2 फेऱ्यांचा विस्तार. ही गाडी आता 30 जूनपर्यंत चालवली जाणार. दादरवरून भुसावळ गाठणं सोयीस्कर होणार. CSMT स्थानक परिसरात क्लीनअप मार्शलचं सामूहिक धाडसत्र. दिवसभरात 300 जणांकडून 60,000 रुपयांचा दंड वसूल. मुंबईच्या